अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सगळेजण नाश्त्यासाठी जमलेले असतात तर मनी मावशी म्हणत असते की माझ्या लेकीला आणि नातवाला सुद्धा बाहेर बोलवा. बाळ इथे आल्यावर सगळ्यांना चांगलं वाटतं. आणि मग त्यानंतर स्वप्नील सगळ्यांना सांगतो की बाळ पहाटे उठलं होतं त्यामुळे रुपालीला सुद्धा जाग आली आणि मग आता ते दोघेही झोपले आहेत. आणि त्यावेळी सरकार विचारतात की काय झालं, बाळ पहाटे कसं काय उठलं होतं. आणि त्यावर रुक्मिणी त्यांना सांगते की लहान बाळ आहे ते, त्याला कधीही भूक लागते त्यामुळे ते उठलं असेल. आणि त्यावेळी पिहू म्हणते की तसंही त्या लहान बाळाला आईच्या दुधाची गरज आहे, मात्र आपण त्याला वरचं दूध पाजतोय त्यामुळे कदाचित त्याला भूक लागत असेल. तर मनी मावशी मध्येच म्हणते की जर त्या बाळाची खरी आई माझ्या समोर आली ना तर मी तिच्या कानाखालीच मारेल. तर अर्जुन म्हणतो की खरंच कधी कधी मलाही आश्चर्य वाटतं की इतक्या गोंडस बाळाला त्याचे आई वडील का सोडून गेले असतील. आणि त्यावर अप्पी म्हणते की कदाचित वेगळंही काहीतरी कारण असेल. मात्र मनी मावशी मुद्दाम म्हणते की आता वेगळं काही कारण असणार असं तर नसेल ना झालं. त्याच्या आई वडिलांना सांगितलं की तुमचं बाळ या जगात नाहीये आणि त्याला दुसरीकडेच नेऊन ठेवलं. मात्र मनीचं ते बोलणं ऐकून अप्पी आणि अर्जुन रागातच तिच्याकडे बघतात. घरातील सगळेजण मनीला गप्प बसायला सांगतात पण मनी काही ऐकत नाही. ती मुद्दाम अप्पीला विचारत असते की तुला तुझ्या बाळाचा आवाज अजूनसुद्धा ऐकू येतो का गं. आणि त्यावर अप्पी म्हणते नाही ऐकू येत. आणि ते ऐकून मनी मावशी गप्प बसते. तर सुजय मध्येच अप्पीला विचारतो की आज तुझी मानसिक चाचणी आहे ना. त्यावर अप्पी सांगते हो भाऊजी. तर सुजय तिला विचारतो आणि समजा तू या चाचणीत पास नाही झाली तर तुला पुन्हा कधीच नोकरीवर जाता येणार नाही का. त्यावर अप्पी म्हणते की त्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे. तर अर्जुनही म्हणतो की जी गोष्ट होणारच नाही त्याबद्दल कशाला बोलायचं. आणि मग त्यानंतर ते दोघेजण हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. मात्र मनी मावशी मुद्दाम स्वप्नीलला त्यांच्या विरोधात भडकवत असते. ती म्हणते की स्वप्नील तू यांचं काही ऐकू नको. ही अप्पी आणि अर्जुन खूप हुशार आहेत. ते रुपालीकडून बाळ काढून घेतील आणि स्वतः जवळच ठेवतील. मात्र स्वप्नील तिला स्पष्टपणे सांगतो की तू आमच्यात भांडण लावायचा प्रयत्न करू नको, तसं काही होणार नाहीये. आणि मग त्यानंतर सगळेजण आपापल्या कामासाठी जातात. दुसरीकडे अप्पी आणि अर्जुन हॉस्पिटलमध्ये बसलेले असतात. अप्पी अर्जुनला विचारत असते की तू ठीक आहे ना. त्यावर अर्जुन हसत म्हणतो की अप्पे खरं तर हा प्रश्न मी तुला विचारायला हवा होता. आणि मग तो अप्पीला विचारतो की तुला बाळाचा आवाज परत नाही ना ग ऐकू येणार. त्यावर अप्पी सांगते नाही अर्जुन. मात्र अर्जुन तरीही तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तर अप्पी त्याला म्हणते की प्लीज माझ्यावर विश्वास ठेवू ना. त्यावर अर्जुन म्हणतो की तसं नाही आहे ग, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण त्याचसोबत तू ही चाचणी पास होणं देखील गरजेचं आहे. म्हणजे त्या मनी मावशीचं आणि तिच्यासारख्या इतरांचं तोंड बंद होईल आणि मलाही शांत झोप लागेल. त्यावर अप्पी विचारते म्हणजे तुला पण मी वेडी वाटते का. त्यावर अर्जुन म्हणतो की नाही ग अप्पे, पण तुला असं कोणी बोललेलं मला नाही आवडत. आणि जर तू ही चाचणी पास झाली ना तर मग आपल्याला सरकारांना आणि दादांनासुद्धा समजावून सांगता येईल की रुपाली वहिनींनी ही चाचणी देणं किती गरजेचं आहे. आणि त्यावर अप्पीसुद्धा हो म्हणते आणि मग ती केबिनमध्ये जाण्यासाठी निघते. पण तितक्यात अर्जुन तिला थांबवतो आणि तिच्याकडे एक चिठ्ठी देतो. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की ऑल द बेस्ट शहेनशाह. आणि त्यामुळे अप्पी खूप खुश होते. त्यानंतर ती त्या चाचणीसाठी केबिनमध्ये जाते. त्या ठिकाणी तिची चाचणी घेण्यासाठी 2 डॉक्टर आलेले असतात. आणि मग ते अपर्णाला सांगतात की आता आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू आणि त्यानंतर काही प्रश्न कागदावर सुद्धा लिहून देऊ. तुम्ही त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि त्यानंतर आम्हाला तुमची मानसिक स्थिती नेमकी कशी आहे ते समजेल. आणि मग ते अपर्णाला प्रश्न विचारायला सुरुवात करतात की तुम्हाला सक्तीच्या रजेवर का पाठवलं होतं. त्यावर अपर्णा तिच्या बाबतीत घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यामुळे ते डॉक्टर्स आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागतात. ते अपर्णाला विचारतात मग तुम्हाला अजूनही बाळाचा आवाज ऐकू येतो का. आणि त्यावर अपर्णा सांगते हो, मला अजूनही बाळाचा आवाज ऐकू येतो. मात्र पहिल्यांदा मला बाळाचा आवाज ऐकू आल्यावर मी सैरभैर व्हायचे, मला कशाचंही भान राहायचं नाही. आता मात्र मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष करते. आणि त्यावर ते डॉक्टर तिला विचारतात की जर तुम्हाला अजूनही आवाज येत आहे तर मग तुम्हाला लगेच कामावर कशासाठी यायचं आहे.
आणि त्यावर अपर्णा त्यांना सांगते की सर मला बाळाचा आवाज कायमच येत राहणार आहे, कारण मी आई म्हणून पहिल्यांदा बाळाला जन्म देणार होते. 9 महिने बाळ मी माझ्या पोटात वाढवलं होतं आणि या 9 महिन्यांमध्ये मी रोज त्याच्याशी बोलायचे, त्याच्याशी गप्पा मारायचे. मी अनेक स्वप्न रंगवली होती. खरं तर माझ्यासाठी बाळाचा जन्म आधीच झाला होता. मात्र त्यानंतर जेव्हा मला समजलं की माझं बाळ या जगात नाही आहे, तेव्हा मला हा धक्का पचवणं खूप अवघड गेलं आणि म्हणूनच मला बाळाचा आवाज येत होता. पहिल्यांदा मी माझं भान विसरायचे, पण आता तसं होत नाही. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते. आत्ताही आमच्या घरात तहानं बाळ आहे, मात्र मला काही त्रास होत नाही आहे. त्यावर ते डॉक्टर म्हणतात ठीक आहे, पण मग लगेच तुम्हाला नोकरी पुन्हा जॉईन का करायची आहे? कारण जर पुन्हा असं काही घडलं तर तुमची नोकरी कायमची जाऊ शकते, हे माहिती आहे ना तुम्हाला? त्यावर अपर्णा म्हणते हो माहीत आहे मला, मात्र मला असं वाटतं की या सगळ्यामधून माझं कामच मला बाहेर काढू शकतं. मला माझं काम करायचं आहे. आणि त्यावर ते डॉक्टर्स म्हणतात ठीक आहे, आता आम्ही तुम्हाला काही लेखी प्रश्न देतो, त्याची तुम्ही उत्तरं लिहा. आणि मग त्यानंतर अपर्णा ती टेस्टसुद्धा देते. दुसरीकडे बंट्या सुजाला भेटण्यासाठी जातो. सुजा त्याला विचारतो की काम झालं का? त्यावर बंट्या सांगतो हा बघितलंय मी, होईल उद्या परवापर्यंत. आणि त्यामुळे सुजा खूप चिडतो आणि त्याची कॉलर पकडतो. तो म्हणतो की बंट्या जर मला कळलं ना की तू मला फसवतोय, मग मी तुला उद्याचा दिवस बघायला सुद्धा जिवंत ठेवणार नाही. त्यावर बंट्या त्याला बाजूला करत म्हणतो की सुजा माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेव. त्यावर सुजा म्हणतो की अरे या कामासाठी मी तुला सगळा प्लॉट दिला आहे, जर काम झालं नाही तर मग बघ. त्यावर बंट्या नाटक करत म्हणतो की काळजी करू नको, आणि जरी ती अप्पी ती टेस्ट पास झाली आणि तिने पुन्हा ऑफिस जॉईन केलं तरी काही फरक पडणार नाही. त्याआधीच आपल्याकडे लेटर असेल. आणि त्यावर सुजा त्याला सांगतो की हे बघ मी साताऱ्याला एक फ्लॅट बुक केला आहे, माझे बाकीचे पैसे मी तिकडे लावलेत. जर हे काम झालं नाही तर मग मी तुला जिवंत सोडणार नाही. आणि मग तो तेथून निघून जातो. तर बंट्या हसतच म्हणत असतो की तुझं काम तमाम नक्की होणार, आणि मग तो हसू लागतो. त्यानंतर संध्याकाळी मनी मावशी उगाच एरझाऱ्या घालत असते. सगळेजण तिला विचारतात की काय झालं? त्यावर ती सांगते की अप्पी टेस्ट करून कधी येणार आहे काय माहीत, कारण तिने जी टेस्ट केली आहे ना तीच आपल्या रुपालीला सुद्धा करावी लागणार आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तेवढ्यात अप्पी अर्जुन घरी येतात. मनी मावशी त्यांनासुद्धा हाच प्रश्न विचारते. आणि त्यावर अप्पी सांगते की मावशी तुम्ही उगाच काहीतरी सांगत जाऊ नका, माझी टेस्ट वेगळी होती आणि रुपालीताईंची टेस्ट वेगळी असणार आहे. रुपालीताईंना बाळाला मोठं करायचं आहे आणि त्याच संदर्भात त्यांना काही प्रश्न विचारले जातील. मात्र मनी मावशी म्हणते पण जर रुपालीला काही सांगता आलं नाही तर ते लोक बाळाला घेऊन जातील ना. आणि ते ऐकून घरातील सगळेजण घाबरतात. सरकार म्हणतात की आपण ही चाचणी द्यायलाच नको. मात्र मनी मावशी म्हणते की असं कसं, हा अर्जुन नोंद करून आला आहे ना, त्यामुळे कोणत्याही क्षणी ही माणसं घरात येतील आणि बाळाला घेऊन जातील. आणि ते ऐकून सगळेजण काळजीत पडतात. तर अप्पी आणि अर्जुन स्वप्नीलला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की तुम्ही प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा. मात्र स्वप्नील रागातच म्हणतो की मला कधीच वाटलं नव्हतं की तुम्ही दोघेजण मला अशा अडचणीत टाकाल. आणि तो तेथून निघून जातो. त्यानंतर अप्पी आणि अर्जुन याच विषयावर बोलत असताना रुक्मिणी त्या ठिकाणी येते. मात्र मनी मावशी त्यांचं बोलणं बाहेरून ऐकत असते. तर अप्पी आणि अर्जुन रुक्मिणीला समजावतात की तुम्ही काही काळजी करू नका, आपण रुपालीताईंना बरं करू, ते बाळ कायम त्यांच्याकडेच राहील, आमच्यावर विश्वास ठेवा. आणि त्यावर रुक्मिणीसुद्धा हो म्हणते आणि अप्पी अर्जुनवर विश्वास ठेवते. तर मनी मावशी हसतच म्हणत असते की आता अप्पी स्वतःच तिचं बाळ स्वतःच्या हाताने रुपालीला देणार, आता खरी मजा येणार. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.